आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। मंडळी, पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। अर्थात जुना विषय आपल्या समोर घेऊन आलेला आहे। रायगडच्या पायथ्याशी असणारे नातेखिंड गाव आणि नातेखिंड गावातल्या परिसरामधनं जो रस्ता नवीन स्वरूपात उभारण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे, ते आता अचानक का थांबवण्यात आले आणि थांबवण्यात आले की नाही हे अजूनपर्यंत ठामपणे माहिती मिळत नाही आहे। कारण रात्रीच्या वेळी 12 वाजून गेल्यानंतर रात्री काम सुरू करण्यात येते, मात्र ते काम बघितल्यानंतर वेग अतिशय कमी असल्याचं दिसून आलेलं आहे। आणि त्याच संदर्भात मी आता आलेलो आहे महाडमध्ये। या ठिकाणी आपण माझ्या मागे पाहायला गेल्यानंतर PWDचं कार्यालय आणि PWDच्या कार्यालयामध्ये आल्यानंतर मुख्य अधिकारी अक्षरा मॅडम यांना फोनच्या माध्यमातून संपर्क साधण्यासाठी जे क्लार्क आहेत त्यांना सांगितल्यानंतर त्यांची रेकॉर्डिंग करत होतो कॅमेरामधून, तर ते बोलण्यास नकार द्यायला लागले। जाणून बुजून हॅलो हॅलो करत राहिले आणि फोन हा कट करण्यात आला। आपण दृश्य पाहू शकाल सुरुवातीचे। माझे महाड न्यूज चॅनलचे संपादक बोलतोय, मनोज चेंडेकर। तुम्हाला काल पण मी मेसेज पाठवलेला आहे। हॅलो, तुम्ही मॅडम आवाज तुम्हाला येतोय ना? आता ऐकायला आलेलं ना? त्याने पूर्ण तुमचा आवाज ऐकला आणि त्याच्यानंतर आहे की नाही काका, म्हणजे आम्ही नागरिक किती मूर्ख आहेत। म्हणजे ह्या ठिकाणी धुळीचं साम्राज्य झालंय म्हणून पाण्याची आम्ही वारंवार मागणी करतोय। आम्ही इथे येऊन आम्ही कार्यालयात कितींदा फेरे मारले तुम्हाला माहिती आहे। आता हॅलो हॅलो बोलून म्हणजे काय चाललेलं त्यांचं, म्हणजे तुम्हाला इग्नोर करायचं आम्हाला? म्हणजे याचं दृश्य आपण बघितलेलं असणार कशा पद्धतीत टाळाटाळी केलं जाते। तुम्हाला जर काम करता येत नसेल तर तुम्ही हात फेब्रुवारी महिन्यामध्ये का घातला? रायगडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला आपण हात का घातला? डोंगर खोदण्याच्या कामाला हात आपण का घातलं? जर अर्धवट अवस्थेमध्ये जर डोंगर खोदण्याचं काम अशा पद्धतीत ठेवण्यात येत असेल तर आता जाप कोणाला विचारायचं? डोंगर तर खोदलंय मंडळी, मात्र त्या ठिकाणी अर्थातच नातेखिंड या गावामधल्या परिसरामध्ये आता धुळीचं साम्राज्य झालेलं आहे। त्यामुळे आजाराला आमंत्रण केल्यासारखं दिसून यायला लागलेलं आहे। आजार पण वाढू शकते अजून। धूळमय साम्राज्य नातेखिंड या गावामध्ये निर्माण झाल्यानंतर खाद्यपदार्थ आहेत, त्या ठिकाणी खाद्यपदार्थांवरती जाऊन देखील धूळ बसते। नेमकी प्रशासन काय साध्य करायला बघते? समोरून कोणतं वाहन येते किंवा मागणं कोणतं वाहन जाते हे कळून येत नाही। मंडळी, आता काही स्थानिक नागरिकांना वाटत असेल खिंडीमधल्या नातेखिंड या गावामधल्या की मी बातमी का करतोय, मात्र त्यांना माहीत नाही पुढची परिस्थिती काय होणार आहे। पावसाळा जसा सुरू झाला की त्या ठिकाणी घसरगुंडीचा सामना होणार। अहो, 4 चाकी वाहन चालकांना काहीच आता त्रास होत नाही आत्ता बोलतोय, मात्र दुचाकी वाहन चालक हे कशा पद्धतीत तारीवरची कसरत करून त्या ठिकाणी आपलं वाहन चालवत आहेत हा प्रश्न महत्त्वाचा निर्माण झालेला आहे। कार्यालयात बसून मुख्य अधिकारी फक्त बघत असतील की त्रास कसलाच होत नाही, मात्र एकदा जाऊन पाहणी दौरा करा। पाहणी केल्यानंतर आपल्याला कळेल की कितपत धुळीचं साम्राज्य झालेलं आहे। या ठिकाणी जर एका पत्रकाराला इतक्या पद्धतीत टाळाटाळ करत असतील तर नागरिकांचं काय आहे? स्थानिक नागरिकांनी जरी आवाज उचलल्यानंतर त्यांना देखील अशा पद्धतीत दुर्लक्ष त्यांच्याकडे केला जाईल। येत्या काळामध्ये शिवजयंती आलेली आहे, त्यानंतर काही महिन्यातच राज्याभिषेक सोहळा। मग त्यावेळी नेते मंडळींना दाखवण्यासाठी नावापुरतं डांबरीकरण, ते देखील निकृष्ट दर्जाचं। जसा पहिला पाऊस कोसळला, पावसाची सर सुरू झाली की त्यावेळी खड्ड्यांचं साम्राज्य, हा खेळ असाच सुरू राहणार का? अक्षय कन्स्ट्रक्शन हा कंपनीचा एकच खेळ असतो की माती आणि खड्ड्यांचं मिश्रण करून खड्डे बुजू, आणि एकच कारण असतं की पाऊस थांबल्यानंतर आम्ही दिवाळीत काम करू। म्हणजे आता प्रश्न एवढाच आहे की कामाला तुम्ही इतक्या धीम्या गतीने सुरुवात केलेली आहे, तर अगदी मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल का रस्त्याचं काम? नवीन स्वरूपात सिमेंटचा रस्ता उभारण्यात येईल का? साधं आता धुळीचं साम्राज्य निर्माण झालेलं त्या ठिकाणी हे PWDचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत। साधं पाण्याचे टँकर नाहीत का यांच्याकडे? जर यांना जाब विचारल्यानंतर आम्ही चुकीचे, जर येत्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये जर अपघातांची मालिका सुरू झाली तर हे जबाबदार असतील का?
आम्ही एकच मागणी केलेली मंडळी, मी एकच मागणी केलेली, जोपर्यंत सिमेंटचा रस्ता होत नाही तोपर्यंत तुम्ही चांगल्या दर्जाचा डांबरीकरणाचा रस्ता उभारा. मात्र त्याकडे देखील दुर्लक्ष केलं. मला या ठिकाणी मुख्य अधिकारी बोलत होते सिमेंटचा रस्ता, तो सिमेंटचा रस्ता आहे. अरे वा, तो सिमेंटचा रस्ता आहे. म्हणजे नातेखिंडी या गावातला आता रस्ता बघायला गेल्यानंतर मातीच्या स्वरूपात आणि धुळीच्या साम्राज्यामध्ये पाहायला मिळते. आणि जे खणलेला डोंगर आहे, डोंगर खोदून ठेवलेला आहे, तो आता दगड्यांच्या साम्राज्यामध्ये बघायला भेटतोय. त्या ठिकाणी JCBच्या माध्यमातून डंपर आणून त्या ठिकाणी दगड्या देखील वेचण्याचं काम जे साठलंय तो काढून कुठेतरी स्थलांतर करू, याकडे लक्ष नाही आहे यांचं. तसंच ठेवून दिलेलं आहे. धुळीचं साम्राज्य, नागरिकांना त्रास होतो ना, होऊ दे, आपल्याला काही घेणं देणं नाहीये. फक्त आपण टेंडरची वाट बघायची. कितीतरी महिने उलटून गेले, वर्ष उलटून गेले, मात्र रायगडकडे जाणारा रस्ता आजही अर्धवट अवस्थेत असलेला पाहायला मिळते. रस्त्याचं काम, महाद्वार म्हटलं जाते नातेखिंड या गावाला. रायगडकडे जाणारा, राजधानी किल्ले रायगडाकडे जाणारा हा रस्ता नातेखिंड या गावातून सुरुवात होते रस्त्याची. महाद्वार म्हणून ओळखला जातो. मात्र त्याच महाद्वाराची आता अवस्था दयनीय झाली आहे. मात्र आपल्याला काही घेणं देणं नाही, अर्थातच प्रशासनाला. मंडळी, मी इथेच थांबतो. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सतर्क राहा. मी मनोज चेंडेकर, माझे महाड, रायगड.